लातूर ग्रामीणसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांना उमेदवारी डिक्लेअर केली। काय सांगाल, उमेदवारी जाहीर झाली आहे? माननीय राजसाहेबांनी आज लातूर ग्रामीण विधानसभेच्या बैठकीमध्ये आजवर मी केलेल्या कामाची पावती म्हणून शेतकऱ्यांसाठी किंवा गेल्या 18 वर्षापासून एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा असताना सुद्धा मला एवढ्या पक्षानं प्रदेश सरचिटणीस बनवलं, शेतकरी सेनेचं प्रदेशाध्यक्ष बनवलं, पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो मी 15-20 वर्ष। आणि ही आजची जी मोठी संधी दिलेली आहे ही खरंच खूप मोठी संधी मला राजसाहेबांनी दिलेली आहे। त्याबद्दल मी राजसाहेबांचं, अमित साहेब ठाकरे यांचं आणि शर्मिला वहिनींचं, आम्ही सर्व नेत्यांचं, आमचे दिलीप बापू धोत्रे सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला लातूर ग्रामीण विधानसभेसाठी मी उमेदवार म्हणून त्यांनी सर्वांनी मिळून आशीर्वाद दिल्यामुळे मला उमेदवारी मिळालेली आहे। गेली 5 वर्ष झालं धीरज देशमुख त्याचं प्रतिनिधित्व करतायत। एक घराणेशाही आहे, देशमुखांची एक लिगेसी सरत आलेली आहे। कशा प्रकारे त्यांना सामोरे जाणार? लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेसपासून धीरज देशमुख हे आमदार झाले आणि त्याच्या अगोदर आपण सगळ्यांनी बघितलं की वैजनाथ दादा शिंदे आमदार होते, त्र्यंबक नाना भिशे आमदार होते, परंतु त्यांनी कसल्याही प्रकारचं काम विधानसभा मतदारसंघामध्ये या 15 वर्षात काँग्रेसच्या आमदारानं केलेलं नाही। आता या 5 वर्षात तर म्हणजे काहीच काम झालेलं नाही, कुठल्याच विकासाच्या कामामध्ये त्यांनी मला दिसले नाहीत किंवा कुठेही त्यांनी काम करताना मला आढळले नाहीत आणि मलाच नाही जनतेलाही आढळले नाहीत। त्याच्यामुळे मला असं वाटतंय की लोकांनी फक्त घराणेशाहीला विलासराव देशमुख साहेबांचे चिरंजीव आहेत म्हणून जर मतदान करायचं ठरवलं तर त्यांना निवडून देतील आणि लोकांना जर कामाच्या जीवावरती मतदान करायचं असं लोकांनी ठरविलं असेल तर लोक मला 100% निवडून देतील अशी मला खात्री आहे। तर काय प्रश्न घेऊन नेमकं तुम्ही जनतेसमोर जाणार? शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न मतदारसंघातला कुठलाही प्रश्न सुटलेला नाही। पाण्याचा प्रश्न आहे, सिंचनाचा प्रश्न आहे, सर्व प्रश्न घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे। मराठवाड्यामध्ये आतापर्यंत जी जिल्हे झाले त्याच्यामध्ये काही ठिकाणी उमेदवारी, पहिली उमेदवारी काय सांगाल? मराठवाड्यामध्ये आता धाराशिव नंतर लातूर जिल्हा दौरा आहे, आता पुढं जिल्ह्यांचे दौरे आहेत तर नाही, धाराशिवला उमेदवारी जाहीर झालेली नाही। आता लातूरच्याही आणखीन 5 विधानसभेच्या बैठका राहिल्यात, पुढं अनेक बैठका आहेत साहेबांच्या, म्हणजे इथं निर्णय माननीय साहेब घेतात, साहेब जे निर्णय घेतील आता पुढं कोणत्या होणार आहे। पहिली उमेदवारी तुमची डिक्लेअर झाली मराठवाड्यामध्ये, पहिली उमेदवारी माझी डिक्लेअर झालेली आहे, त्याबद्दल मी आभार मानतो। ऐका ना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली उमेदवारी संतोष नागरगोजे यांची जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आपल्याला इथं पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन धनंजय धारुटेसह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।